श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींने नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 44. स्वर्ण पिठिकापूर वर्णन. श्री भास्कर पंडितांनी त्या दिवशी रात्री पण त्यांचे आतिथ्य स्वीकारून श्रीपादांचे दिव्य चरित्र ऐकण्याचा आग्रह केला. आम्ही सकाळी स्नान संध्या आटोपून श्री त्रिपुरांतकेश्वर यांच्या दर्शनाला गेलो. त्या देवळात बसून भास्कर पंडित श्रीपादांबद्दल सांगू लागले. श्रीपादांचे जन्मस्थळ. बाळानो, श्रीपाद साक्षात शिवस्वरूप आहेत. पिठिकापुरात अंतर्धान होऊन ते काशी नगरास पोहोचले. त्यांनी गंगा नदीत स्नान केले. ते पिठिकापुरात अवतरल्यामुळे पंचमहाभूतांना पुढे जाण्यास चैतन्य दिले गेले. पिठिकापुरात ते ज्या स्थळी जन्मले ती भूमी चैतन्ययुक्त झाली. त्यामुळे तिथे भविष्यात काही शतकानंतर होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुका प्रतिष्ठापित होतील. तिथली जमीन जागृत होऊन क्रमवार समस्त भूमंडल जागृत होईल. या जागृत प्रांतातले लोक तिथल्या दिव्य आकर्षण शक्तीमुळे पिठिकापूरला आकर्षित होतील. त्यामुळे त्यांनी केलेल्या पृथ्वी तत्वयज्ञ पिठिकापुरातूनच प्रारंभ झाला असे समजावे. श्रीपाद ज्या प्रांतात संचार करतात तो प्रांत आपल्या न कळतच जागृत होत असतो. त्या त्या प्रांतात पाऊल ठेवणारे सर्व लोक नक्कीच त्या दैवी शक्तीने आकर्षित होतात. प्रत्येक माणसात पृथ्वी तत्व आहे, जे शब्द स्पर्श रूप रस गंधांनी युक्त असते. त्यामुळे योगदृष्ट्या विचार केल्यास त्यांच्या शरीरातले पृथ्वी तत्व त्यांच्या दिव्य करुणेमुळे जागृत होते. ते नक्कीच पिठिकापूरकडे आकर्षित होतात. त्यावर मी त्यांना विचारले, आर्य ज्यांच्या शरीरातील पृथ्वी तत्व जागृत होते ते लोक शरीराने पिठिकापूरला येऊ शकतात का? स्वर्ण पिठिकापूर महिमा. ते हळूच हसले व म्हणाले, तू मोठा समंजसपूर्वक प्रश्न विचारला आहेस. चर्मचक्षूंनी दिसणाऱ्या पिठिकापुराप्रमाणेच स्वर्ण पिठिकापूर आहे. तेही तेवढेच विस्तृत आहे. स्वर्ण पिठिकापूर हे केवळ चैतन्याचे निर्मित झाले आहे. साधकात त्या चैतन्यासंबंधी ओढ निर्माण झाल्यास तो स्वर्ण पिठिकापुरात वास्तव्य करतो. चैतन्याने निर्माण झालेले हे स्वर्ण पिठिकापूर अनेक हजार महासौंधांचे आहे. योगी महापुरुष स्वर्ण पिठिकापुरात निवास करीत महाआनंद भरीत होतात. मात्र ते या चर्मचक्षूंना दिसणारे नाही. स्वर्ण पिठिकापूर फक्त ज्ञानचक्षूंना व योगचक्षूंनाच दिसतो. काशी वैशिष्ट्य पंचकोश यात्रा. स्वर्ण पिठिकापूर सारखीच स्वर्ण काशी आहे. डोळ्यांना दिसणारे काशीनगर जेवढे विस्तृत आहे तेवढीच चैतन्य निर्मित स्वर्ण काशी आहे. म्हणून आपल्याकडे काशी यात्राम गमिष्यामी तत्रैव निवासाम्यहम इति ब्रुवाणम सततम काशीवासम फलम लभेत असे म्हणतात. मी काशीला जाणार, तिथेच राहणार असे नेहमी म्हणणाऱ्याला काशीवासाचे फल मिळत असते. ज्या माणसाला चैतन्य रूपाने स्वर्णकाशीत निवास करायचा असेल, असा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा असेल, तर त्याने काशी विश्वेश्वराला सतत आपल्या मनात ठेवावे. यात न कळण्यासारखे काही नाही. तुझ्या अन्नमय कोश संबंधाने भौतिक पिठिकापूर व भौतिक काशी आहे. प्राणमय कोशाच्या संबंधी प्राणमय पिठापूर व प्राणमय काशी आहे. मनोमय कोशासंबंधी मनोमय पिठापूर व मनोमय काशी आहे. विज्ञानमय कोश संबंधी विज्ञानमय पिठापूर व विज्ञानमय काशी आहे. आनंदमय कोशासंबंधी आनंदमय पिठापूर व आनंदमय काशी आहे. आनंदमय काशीलाच मी स्वर्ण काशी म्हणतो. त्यावर मी विचारले, महात्मन, मी अल्पज्ञानी आहे. कृपा करून मला एक गोष्ट स्पष्ट करून सांगा. काही लोक काशीची पंचक्रोश यात्रा केल्याने फार पुण्य फळ मिळते असे म्हणतात, ते काय? त्यावर भास्कर शास्त्री म्हणाले,
बेटा, पंचकोश यात्रा म्हणजे शरीराने यात्राच झाली, पण चैतन्य ज्ञानाच्या साह्याने अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोशाने केलेली यात्रा हीच पंचकोश यात्रा. हेच त्यातले निगूढ असे दैवी रहस्य आहे. श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकांना पंचकोश यात्रा करण्याची शक्ती लाभते. त्यामुळे पंचमहाभूतांसंबंधीच्या पंचमहायज्ञाचे निर्वाहन ते त्यांच्या योगशक्तीने करू शकतात. त्या पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणजे कुरवपूर जवळच्या पंचदेव पहाडमध्ये भरणारा श्रीपादांचा दरबार होय. हे दैवरहस्य जाणकारांना, अनुष्ठान करणाऱ्यांना व योगदृष्टी असणाऱ्यांनाच कळेल. सामान्य माणसाला हे कधीच कळणार नाही. श्रीपादांनी काशीत गंगास्नान केले तेव्हा गंगा माता स्वतः प्रकट झाली. तिने श्रीपादांना प्रार्थना केली की त्यांनी रोज गंगास्नान करावे. श्रीपादांनी तिला तसे वरदान दिले की ते रोज गंगास्नान करणार. गंगा मातेचे चैतन्य पण अशा प्रकारे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पंचकोशात असते. तेव्हा ती म्हणाली, महात्मन, गंगा माता. तेव्हा मी म्हणालो, महात्मन, गंगा माता तर जलस्वरूप आहे ना, मग त्यांना पंचक्रोश कसे असतात? हे मला समजत नाही. भास्कर पंडित हसत म्हणाले, बेटा, देवता मंत्र स्वरूप असतात, त्यांना शारीरिक स्वरूप नसते. मंत्र हे शब्द शक्ती स्वरूप आहेत. गंगा माता ही शक्ती रूपात, चैतन्य रूपात असलेली देवता आहे. भौतिक रूपाने तादाम्य स्थितीत असलेली ती अभिमान देवता आहे, म्हणजेच चैतन्य रूपात असलेली देवता आहे. जसे सूर्य भगवान म्हणजे दिसणारा सूर्य हा खगोलातील तादाम्य स्थितीत असलेल्या चैतन्य रूपाचे देवता स्वरूप आहे. हे धर्मसूक्ष्म निगूढ दिव्य रहस्य आहे, हे तू लक्षात ठेवावे. माणसातही जलतत्व असते. हे जलतत्व शुद्ध करण्यासाठीच श्रीपादांनी जलयज्ञ करण्याचा संकल्प केला. त्यामुळे त्यांनी रोज काशीमध्ये गंगा स्नान करण्याचे ठरवले. या योग प्रक्रियेमुळेच भौतिक रूपात असलेले जलतत्व पवित्र केले जाते. पवित्र नद्यांमधील मालिन्य नाहीसे करून त्यांना पवित्र केले जाते. पापी माणसांनी स्नान केल्यामुळे पवित्र नद्या अपवित्र होतात, पण चैतन्य स्वरूप पुण्यवंत अशा महापुरुषांनी त्या नद्यांमध्ये स्नान केले असता त्या नद्याही पुण्यवंत होऊन पवित्र होत असतात. जलयज्ञ करण्यातला गूढार्थ म्हणजे प्राणीमात्रांच्या शरीरातील रसस्वरूपी जलतत्व शुद्ध करणे हाच आहे. सार्वभौम असलेले श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ आपल्या हाताच्या हालचालीने कोट्यानुकोटी ब्रह्मांडाची निर्मिती करून त्यांचे रक्षण व विलय करणारे त्रिमूर्ती रूप दत्तप्रभूच आहेत. ते लीला मानुष विग्रहधारी होऊन त्रेतायुगात भारद्वाज महर्षींना दिलेल्या वचनाप्रमाणे भारद्वाज गोत्रात सावित्रू काठक चयन केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पिठिकापुरात अवतरले. त्यांच्या अवताराचा मुख्य उद्देश म्हणजे महायोग्यांवर, सिद्ध पुरुषांवर, महापुरुषांवर अनुग्रह करून त्यांच्याकडून धर्म उद्धार करवणे हाच आहे. नंतर ते नरसिंह सरस्वती नामारूपाने अवतरतील. हे पण अक्षर सत्यच आहे. याबद्दल शंका घेणाऱ्याला तसेच श्रीपाद अवताराची अवहेलना करणाऱ्याला पिशाच्च जन्म अनुभवावे लागतील. हे पिशाच्च बलहीन व दुर्दैवी जीवांना पछाडत राहणार. गंधर्व नगरात म्हणजे गाणगापूरमध्ये नरसिंह रूपाने मी त्या पिशाच्चांना मुक्ती देणार असेही ते सांगत असत. त्यांच्या दिव्य वचनांवर शंका घेणारे रौरवादी नरकात जातील. तुझ्याकडून लिहिला जाणारा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ अक्षर सत्य ग्रंथ आहे. याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद केला जाईल. या महापवित्र ग्रंथाचे कुठल्याही भाषेत पारायण केले तरी त्याला विशेष फलप्राप्ती होणारच.
आपले चरित्रामृत अनुवाद करण्यायोग्य असलेल्या अनुवादकर्त्यांची ते स्वतःच निवड करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणाऱ्यावर अनुवाद करताना पण विशेष कृपादृष्टी असेल. हा ग्रंथ पूजाघरात ठेवून त्याची पूजा केली तरी श्रीपादांची कृपा लाभेल. कलियुगात या ग्रंथाच्या पारायणाने सर्व शुभफलांची प्राप्ती होईल असे महाप्रभूंनीच सांगितले आहे. तू हा ग्रंथ लिहिणे हे एक निमित्त मात्र आहे. श्रीपादच हा ग्रंथ तुझ्याकडून लिहून घेत आहेत. त्यावर मी म्हणालो, महात्मन, आपण म्हणता ते अक्षरशः खरे आहे. मी पंडित नाही, वेदांत जाणत नाही. अशा या अल्पज्ञाकडून एवढ्या मोठ्या महत् कार्याचे निर्वाहन होत आहे हे आश्चर्यकारकच वाटते. पण त्याबरोबर ते आनंदकारकही आहे हे मी समजू शकतो. यावर भास्कर पंडित म्हणाले, दत्तविधान असेच असते. निषिद्ध पदार्थांनी आरोग्य सुधारणे, अजाणत्याकडून अद्भुत कार्य करवून घेणे हे त्यांचे नित्य दिव्य विनोदच आहेत. हा त्यांचा स्वभावच आहे. त्यांच्या दिव्य शक्तीचे हे निदर्शनच आहे हो. एकदा कुकुटेश्वर देवळात एक संन्यासी आला होता. श्रीपाद त्यावेळी लहान होते. नरसिंह वर्मा व व्यंकटप्पय्या श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन घोडागाडीतून कुकुटेश्वराच्या देवळात आले. स्वयंभू दत्ताच्या समोर तो संन्यासी ध्यान लावून बसला होता. श्रीपाद अचानक श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, या कोळ्याला इथे कसे येऊ दिले? नरसिंह वर्मा हळूच म्हणाले, कन्हैया, असे म्हणू नये. हे संन्यासी आहेत, राग आला तर ते शाप देतील. कोळ्याला पण राग येतो का? माशाचा वास येणाऱ्या व मासे खाणाऱ्याला कोळी न म्हणता संन्यासी म्हणावे का? श्रीपाद लोकांना असेच चिडवत असत. तो त्यांचा स्वभावच होता. इतक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले. आपल्या अंगातून माशांचा वास येत आहे हेही त्याला जाणवले. पण तो खरोखरच संन्यासी होता. त्याने श्रीपादांकडे पाहिले व मनात विचार करू लागले, हा भगवंताचा मत्स्य अवतार की काय? योगदृष्ट्या याच्या म्हणण्याला काही अर्थ आहे की काय? तो विचारमग्न असताना श्रीपाद त्याला म्हणाले, स्वामी, तुमच्या कमंडलूत पण छोटे छोटे मासे आहेत. ते किती आनंदाने इकडून तिकडे फिरतायत ते बघा. संन्याशाला विशेष अनुग्रह प्राप्ती. संन्याशाला हे सर्व तर्काच्याही पलीकडचे वाटले. तो गोंधळला. श्रीपादांनी संन्याशाकडे तीव्र दृष्टीने पाहिले. संन्याशी अंतर्मुख झाला. त्याला योगदृष्टी प्राप्त झाली. त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यात व इतर द्रवात लहान लहान कण दिसले. ते हुबेहूब माशासारखे दिसले. ते सूक्ष्म कण शरीरात अनेक प्रकारची अनुभूती देत असल्याचे जाणवले. नाकाला वास देणारा कण, जिभेला चव देणारा कण माशासारखाच दिसत होता. मत्स्यावतार प्रक्रिया म्हणजे हीच असेल का, या विचाराने ते आश्चर्यचकित झाले. मूलाधाराजवळ गंध ओळखणाऱ्या लहान लहान कणांचे ज्ञान झाले तर प्रपंचातील सर्व गंध वासना नियंत्रित करण्याची शक्ती मिळते हेही त्यांना कळले. ते बहिर्मुख होऊन मंदपणे हसले. श्रीपादांनीही मंद स्मित केले. संन्याशाने श्रीपादांच्या चरणावर लोटांगण घातले. श्रीपादांनी त्यांना अनुग्रहित केले तेव्हा या संन्याशाच्या शरीरातून सुगंध दरवळू लागला. पराशर ऋषींनी मत्स्यगंधेला योजनागंध केले ते याच प्रक्रियेने हे त्याला जाणवले. पतिव्रता स्त्रियांच्या शरीरातून सुगंध दरवळतो म्हणून त्यांना सुवासिनी म्हणतात. शरीरातील अनुभूती सुवासाने भारित झाल्यास भौतिक बदल पण घडतो. भौतिकपणे पण सुगंध दरवळतो. हेच श्रीपादांना संन्याशाला सांगायचे होते. मौनपणे त्यांनी बोध केला. ते दिव्य विनोदीच ना. श्रीपाद म्हणाले, अरे, तुला मत्स्य अवताराबद्दल सर्व समजावले. कुर्मा अवतार हा दैवी व असुरी शक्तीचा आधार आहे. कुर्मावर मंदार पर्वत ठेवून देवदानवांनी समुद्र मंथन केले. अंतर्मुख होऊन कुर्म जसा आपल्या कवचात डोके लपवतो त्याप्रमाणे तू महायोगी होऊ शकतो, किंवा बहिर्मुख झालास तर कोणीतरी दुष्ट तुझे डोके फोडतील व तू मरशील. मरायचे नसेल तर अंतर्मुख होऊन जग. योगा अभ्यास करून कर्मबंधमुक्त हो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 44 संपूर्ण.